गुरुकृपा केबल नेटवर्क नौपाडा कामोठे जुई रविराज काळूराम भगत यांच्या माध्यमातून स्टेजवरील संपूर्णपणे नाश्त्याची व्यवस्था या 3 दिवस पाहायला मिळणार आहे। आणि 3 दिवस म्हणण्यापेक्षा अगदी 3रा वर्ष आहे या मैदानावरती जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये नाश्ता हा रविराज काळूराम भगत हेच व्यक्तिमत्व देत असतं। तर चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू 12वे खेळाडू आपण पॅव्हलियन मध्ये पाठवायचा आहे। पहिली मॅच आपण पाहतोय संकल्प सहारा 11 शिवकर आदरणीय शंकर शेठ म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय आमचे श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे आयोजक रुपेश म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते शंकर शेठ म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे। आज आपल्या सोबत समालोचन तथा सूत्रसंचालन करण्यासाठी उरण पागोटे येथील एक सुमधुर आवाज आतिश पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। त्यांचं आपण स्वागत करूया। रुपेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपले नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे साहेब अध्यात्म्याचा साठा अगदी शंकर शेठ म्हात्रे साहेब म्हटल्यानंतर कीर्तन भजन त्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये संपूर्ण जनसमुदायाला पारंपरिक वारसा रूढी जपण्याचं जे सामर्थ्य निर्माण केलं जातं ना ते व्यक्तिमत्व आहे। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी। खूप खूप धन्यवाद। तदनंतर माजी सभापती प्रमोदजी भगत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रमोद म्हात्रे यांना विनंती करतोय। यस मॅच ऑन। तर नक्कीच आज आपल्या भालचंद म्हात्रे साहेबांच्याच मॅचेस आहेत आणि त्यांच्या वतीनं हा इशारा आहे। एका बाजूला मॅच चालू राहील आणि एका बाजूला पाहुण्यांचं स्वागत। तदनंतर आदरणीय माजी नगरसेवक तथा सुशोभीकरणाचे सभापती तरुणांनी तडफदार विकास शेठ घरत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय पुन्हा एकदा प्रमोद म्हात्रे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते विकास शेठ घरत साहेबांचं स्वागत करायचं आहे। कालच आमची व्यासपीठावरती बसलेली सगळी मंडळी एक गोड बातमी घेऊन या मैदानावरती आली आणि त्यानंतर त्यांचं पाठपुरावा देखील केला जाईल। अगदीच म्हणूनच आम्हाला या सगळ्या पाहुण्यांचा अभिमान वाटतो। तदनंतर आदरणीय भालचंद्र म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय नक्कीच संजय म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते भालचंद्र म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे। टेनिस क्रिकेट जगतामध्ये रोशन म्हात्रे यांना घडवणारे पिताश्री अर्थातच भालचंद्र म्हात्रे साहेब उद्योग क्षेत्रात बिल्डर क्षेत्रात किंवा कुठलीही गोष्ट असू दे त्यांच्याकडे एखादं काम गेलं तर ते पूर्ण केल्याशिवाय ते गप्प बसत नाही असे शांत आणि संयमी स्वभावाचे भालचंद्र म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान। तदनंतर आदरणीय ज्ञानदेवजी म्हात्रे साहेब ज्यांच्या खरंतर स्मरणातून ही आपण ट्रॉफी ठेवत आहोत। एनडी आणि योगेश म्हात्रे खरंतर त्यांचे पिताश्री ज्ञानदेवजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी प्रथम आपण मान सन्मान करूया। मी दिनेश म्हात्रे यांना विनंती करतोय
नक्की रुपेश म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते ज्ञानदेवजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. तदनंतर आदरणीय बंडू म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय रुपेश म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते बंडू म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे. आपल्या रेशमी ऋणानुबंधांनी जपलेले हे नाते आहेत जे कामोठे जुई नौपाडा कामोठे कॉलण्यासाठी निरंतर घट्ट आहेत आणि त्यांची पावलं आज या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. तदनंतर आदरणीय आरजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय पुन्हा एकदा नक्कीच दिनेश म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते आरजी म्हात्रे साहेब यांचं मान सन्मान करायचं आहे. आपल्या नगरसेविका कुसुमताई रवींद्र म्हात्रे खरं तर हे दाम्पत्य समाजाच्या सेवेसाठी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच या व्यासपीठाची शोभा अशा आमच्या या सगळ्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वाढताना दिसते. आरजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. तदनंतर आदरणीय नाना भगत साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय जय म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते नाना भगत साहेबांचं स्वागत करायचं आहे. पहिली मॅच आहे आणि पहिली मॅच म्हटल्यानंतर पाहुण्यांचं स्वागत हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच आपण अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. नाना भगत साहेब नुकताच ज्यांची उपस्थिती पाहायला मिळाली दिलीपजी म्हात्रे साहेब त्यांचं देखील आपण प्रथम शब्द सुमनानं स्वागत करूया. तदनंतर रमेश म्हात्रे साहेब आरसी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय रोशन म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते आरसी म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे. कणखर आवाज आणि काम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. खूप खूप धन्यवाद. धीरज म्हात्रे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. तदनंतर आदरणीय किसनजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो रुपेश म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते किसनजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचं ज्यांना आम्ही लाडानं आप्पा म्हणतो. श्री गणेश क्रिकेट संघ कामोटे असो, जय हनुमान क्रिकेट संघ कामोटे असो, श्रीदत्त क्रिकेट संघ कामोटे असो, गावदेवी क्रिकेट संघ जुई असो किंवा जय हनुमान क्रिकेट संघ जुई असो किंवा भोलेनाथ क्रिकेट संघ कामोटे किंवा कामोटे टेनिस क्रिकेट कॉलनी असो, प्रत्येक वेळेला ही सगळी मंडळी आमच्या कामोटे टेनिस क्रिकेटला एक पाठिंबा देण्याचं काम करतात म्हणून त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. तदनंतर राजेश म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी रुपेश यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते राजेश म्हात्रे साहेबांचं मान सन्मान करायचं आहे. स्वप्नील सर्व्हिस सेंटर तसे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपल्या मुलांनाही अगदीच व्यवसाय धंद्यामध्ये साथ देणारे आदरणीय राजेशजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान. तदनंतर अरुण म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी रुपेश काका यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अरुण म्हात्रे साहेबांचं मान सन्मान करायचं आहे. तदनंतर मनोहर म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी नीरज रुपेश म्हात्रे परेश म्हात्रे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हातामध्ये रुचकर खाद्य कसं बनवायचं किंवा एखाद्या ठिकाणी पूजा असेल किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम असेल तर या व्यक्तिमत्वांचं नाव सातत्याने घेतलं जातं. असे मनोहरजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान. अगदीच एखादा खवय्या किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर आदरणीय दिलीप म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विराज म्हात्रे यांना विनंती करतोय आपण दिलीप म्हात्रे
यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे। चला आकाश म्हात्रे, महेश म्हात्रे, सुरेश इंगले चला व्यासपीठावरती या। विकास नाईक यांचं देखील हार्दिक स्वागत। आकाश म्हात्रे, दिलीप म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। तदनंतर नक्कीच दिलीप म्हात्रे साहेबांच्या स्वागतानंतर नारायणजी पोपेडा साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी आकाश म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या। आकाश म्हात्रे यांची ओळख आम्हाला पाहुणी गेल्यानंतर आम्ही या ठिकाणी धमाल करणार आहोत। चला आकाश म्हात्रे या, आपण नारायणजी पोपेडा साहेबांचा आपण मान सन्मान करूया। नारायणजी पोपेडा साहेब हे नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी असतात आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी आज योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी मध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तदनंतर या 3 दिवसांमध्ये संपूर्णपणे नाश्त्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली असे रविराजजी काळूराम भगत यांचं स्वागत करण्यासाठी मी आकाश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपणच या ठिकाणी स्वागत करायचं आहे। रविराज काळूराम भगत, मी पाहुण्यांना सांगायला आवडेल सलग दुसरा वर्ष आहे आणि जेवढ्या स्पर्धा झाल्यात ना तेवढ्या स्पर्धेमध्ये नाश्त्याची जागा ही रविराज काळूराम भगत यांनी जिंकलेली आहे, त्यांचं या ठिकाणी मान सन्मान। तदनंतर आदरणीय प्रमोदजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी, कारण पडद्याच्या मागे राहणारे आमचे अतिथी फार कमी आहेत, फार जास्त आहेत, त्यांना नेहमीच या समाजासाठी काम करायला आवडतं आणि आमचे हे व्यासपीठावरती बसलेले सगळी मंडळी सगळ्या गोष्टी विसरून या तरुणांसाठी एकत्र येतात। हे खरं तर महाराष्ट्रामध्ये नेमक्याच ठिकाणी पाहायला मिळेल, त्यातील आपला कामोठे जुई नौपाडा आणि कामोठे कॉलनी। या ठिकाणी अगदी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दांत आम्ही स्वागत करतोय। तदनंतर गणेश पडवळ यांचं स्वागत करण्यासाठी मी तर नक्कीच ज्यांचं नेहमीच आपल्याला मनोगत मार्गदर्शन ऐकायला मिळतं असे विकास शेठ घरत साहेब हे आपल्याला 2 शब्दांत या शुभेच्छा देतील। भारत माता की जय, वंदे मातरम। नमस्कार। आज श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे पुरस्कृत कै योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माजी नगरसेवक शंकरजी म्हात्रे साहेब, तसेच माझे मित्र प्रमोदजी भगत साहेब, भालचंद्र म्हात्रे साहेब, आरसी म्हात्रे साहेब, बंडू म्हात्रे साहेब आणि सर्व म्हात्रे परिवार। आता बोलायला प्रत्येकाचे नाव घेतलं तर बरेच एका दुसऱ्याचं राहील कदाचित, पण सर्व म्हात्रे परिवार आणि ते उपस्थित असले सर्व मंच, नक्कीच सर्वांची नावं घ्यायला नको नाना भगत। आज क्रिकेट हा अशा उंचीवर गेलेला आहे की आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बघत असतो। अनेक जणांनी उद्घाटनाच्या वेळेस आपण बघितलं की आपला आनंद मोह लपवता येत नाही। भालचंद्र म्हात्रे असतील, प्रमोद भगत असतील, याही त्याचा स्वाद घेतला। वयाची कोणतीही मर्यादा न पाळता आपला आनंद उत्साह कधीही क्रिकेटसाठी संपत नाही, हे आपण या क्रिकेटच्या माध्यमातून बघितलं। पण क्रिकेट हा क्रिकेटच्या पुरता मर्यादित नसून याच्यात अनेक गोष्टी घडत असतात। संघटनेच्या माध्यमातून नवीन नवीन क्रिकेटर घडत असतात। याच्या व्यतिरिक्त ज्या क्रिकेटरही या क्रिकेटसाठी आपला 20-40 वर्ष दिलेले असतात, तेच कोणतरी एक व्यावसायिक एक राजकीय क्षेत्रात पदार्पण करत असतात।
तर यांची ही याच्यात एक नवीन व्यथा तयार होत असते. राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा क्रिकेटच्या माध्यमातून एक संघटना करून आपल्या गावात असेल शहरात असेल या संघटनेचा कसा फायदा होईल याचं आपण एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आंतरराष्ट्रीय दिबा पाटील मैदान याला आपण घोषित केलेलं आहे. आणि हा मैदानावर येणाऱ्या काळात महानगरपालिकेने आरक्षण टाकलं होतं की स्कूल्स विकलांग स्कूलसाठी, पण आज आपल्या जुई कांबोटा नौपाडा आणि शहर याच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र देऊन या आरक्षणाला बाजूला करून इथे क्रिकेट मैदानच हवं आहे अशी एक मोठी भूमिका घेऊन येणाऱ्या काळात काही दिवसातच आपल्यावर इथे क्रिकेट मैदान असा जाहीर होईल असं मी इथे जाहीर करतो. आणि ही संघटनेची ताकद आहे, ही कोणत्याही एकट्या माणसाची नसून एकट्या व्यक्तीची नसून जी संघटना आपण तयार करत असतो या संघटनेमध्ये काय ताकद असते. आणि कांबोटा हा वसाहत फक्त कांबोटा गाव हा फक्त मर्यादित कांबोटापुरता नसेल तर 95 गावांना एक न्याय देणारा गाव आहे. कारण जेव्हा या सोसायटींचा विषयाच्या माध्यमातून आपण बघितलं तर प्रथम या सोसायट्या कांबोट्यामध्ये झाल्या आणि कांबोट्याच्या सोसायटीच्या माध्यमातून प्रतिकृती म्हणून पूर्ण 95 गावामध्ये या सोसायटी झाला. फक्त सोसायट्याच न करता स्थानिक लोकातील कोणी विधवा महिला असेल त्यांना त्याचा मोबदला कसा भेटेल अशी एक सोच असलेला एक कांबोटा आहे. म्हणून कांबोटा हा कांबोटा मोठा आहे आणि याची प्रेरणा ही पूर्ण 95 गावांना नव्हे तर महाराष्ट्रात आहे. कारण आज दिबा पाटील नसले तर त्यांचे विचार हे कांबोट्यातूनच जपले जातात. कारण शेवटच्या श्वासापर्यंत कांबोट्याची प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक माणूस हा दिबा पाटलांच्या विचाराशी जोडलेला आहे. आणि येणाऱ्या काळात अशीच आपली संघटना एकत्र राहील आणि हा मैदान तर सुटेल, याच्या व्यतिरिक्त जी जी परिस्थिती येईल आपल्या गावावर आपल्या शहरावर तर आपली संघटना एकत्र करून या परिस्थितीला आपण सामोरे जावा या मॅचिंगच्या माध्यमातून मी इथे आव्हान करतो. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल श्री गणेश मित्र मंडळ आणि सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कणखर आवाजातून तितकंच कणखर कामही आपल्या या सगळ्या मंडळींचं पाहायला मिळतं. म्हणूनच या आपल्या पंचक्रोशीत कामोठे जुई नौपाडा आणि कामोठे कॉलनी यांची प्रेरणा पाहायला मिळते. तदनंतर आदरणीय शंकर शेठ म्हात्रे साहेब माजी नगरसेवक यांचंही आपण मनोगत काही शब्दांत आपण ऐकणार आहोत. नमस्कार. दिबा पाटील मैदान कामोठे या ठिकाणी आजचा जो क्रिकेटचा सामना जो आयोजित केलेला आहे कैलासवासी मितेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एनडी ट्रॉफी आणि योगेश ट्रॉफी ही आयोजित केलेली आहे. मित्रांनो, गेली अनेक वर्षापासून जेव्हा हा ग्राउंड तयार नव्हता झाला तेव्हा गणेश ग्राउंड आपला खांदे कॉलनीला होता. त्या ठिकाणी सुद्धा आपलं तेव्हापासून आपलं हे ट्रॉफी ही जी चालू आहे याच्या पाठीमागे तपश्चर्या जो मंडळ आहे त्यांची तपश्चर्या खूप मोठी आहे. त्यांनी हे सातत्य राखून ठेवलं आहे आणि त्याचाच आज आपल्याला आनंद घेता येत आहे. मित्रांनो, विकासने आता आपल्याला सांगितलं की कामोठ्या गावाबद्दल की आपल्या कामोठा गाव किंवा जुई कामोठ्या नौपाडा हे तिन्ही जे गावं असतील राजकारण हा तात्पुरता आपला असतो, नंतर आपली सर्वांची भावकी असतो हे आपण प्रत्येक व्यासपीठावर आपण सर्व दाखवून देत असतो. आपलं लक्ष फक्त आपला गाव आणि गावाचा परिसर यातून कसा त्याचा विकास होईल याच्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत असतो आणि हे प्रयत्नामध्ये आपल्याला नेहमीच यश येत असतो. कारण आपल्या पाठीमागे स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा आशीर्वाद आहे, यांची ताकद आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला प्रत्येक आंदोलनामध्ये यश येत असतो. ज्या ज्या वेळेस तालुक्याची भूमिका जेव्हा आंदोलनाची ठरत असतो त्यावेळेस सर्वप्रथम कामोठा जुई नौपाडा या गावांचं नाव उच्चारला जातो आणि प्रथम मान आपल्याला दिला जातो. याचं कारण एक मित्रांनो एकच आहे की आपली जी एकी आहे, आपला जो सर्वांचा एकता आहे, आपला जो संघर्ष करण्याची आपली जी हिंमत आहे, आपली रणनीती आहे ती त्याच्यासाठी आपल्याला पहिला मान आपल्याला दिला जातो. मित्रांनो, आत्ता क्रिकेटच्याबद्दल बोलायचं तर क्रिकेटमध्ये खूप चांगली पोरं
आज खेळाडू आपले तयार झालेले आहेत. पूर्वी आमचा काळ जो होता त्या काळामध्ये बॅटाच्या काठीचे तुमचे स्टंप असायचे आणि आंब्याचे फलीचं तुमची बॅट असायची. आता सुधारणा खूप झालेली आहे. तुम्हाला पिच चांगली आहे, तुम्हाला स्टेज आहे, तुम्हाला चांगला ग्राउंड आहे, तुम्हाला त्याच्यानंतर सर्व ड्रेस वगैरे शूज वगैरे सगळ्याच गोष्टी तुम्हाला आज अवेलेबल आहेत. आणि यातून तुम्ही एकच करायला पाहिजे की तुम्ही नुसतं न खेळता, नुसता टाईमपास न करता व्यावसायिक खेळाडू व्हा. आणि तुम्ही जरी नाही झाले तरी तुमच्या मुलांना व्यावसायिक खेळाडू बनवा. या निमित्ताने मध्ये तुम्हाला एवढंच मी सल्ला देतो. नमस्कार. जय दिवा पाटील साहेबांचा जय असो. नमस्कार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तदनंतर आपण स्वागताकडे वळूया. नुकताच ज्यांचं आगमन झालंय गोल्ड मॅन आदरणीय राजेशजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय विराज म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राजेश म्हात्रे आपले समाजसेवक गोल्ड मॅन यांचे या ठिकाणी मान सन्मान करूया. राजेशजी साहेब म्हटल्यानंतर एक कडक आवाज आणि कडक व्यक्तिमत्व गोल्ड मॅन. चला मी विनंती करतोय पाहुण्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. विराज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मान सन्मान. तदनंतर आप्पा काका यांचं स्वागत करण्यासाठी मी दिनेश म्हात्रे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते 36 धावा 36 तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. तर आप्पा काकांचं या ठिकाणी मान सन्मान. आणि चढूया पाहुण्यांच्या स्वागतानंतर मॅचकडे. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त ज्या गतीनं चेंडू आला ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 36 धावा धावफलकावरती स्तब्ध. गिरीश या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. स्ट्राइक वरती पाहतोय बदलत्या एंड महेश आणि नॉन स्ट्राइक वरती कुमार. गोलंदाजी मार्कवर सिद्धू यावेळेस चेंडू फेकेल. पहिला चेंडू असेल महेशसाठी. या षटकातील अतिशय जबरदस्त चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला गेला गतीनं. चेंडू सीमा रेखा बाहेर. चौकार.
एकूण धावा धावपलकावरती 47 धावा 47. 5 विकेट डगआउटला असताना अशी फलंदाजी करणं खरंच कौतुकास्पद आहे. ज्या पद्धतीनं षटकार लगावला ना, अप्रतिम दर्जेदार. म्हणजे त्या एंडला खेळणारा जो खेळाडू असतो ना, तो जास्त वेळ टिकून मैदानावरती आपल्या टीमचा स्कोर वाढवत असतो. यावेळेला बदलला एंड, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. लोवार फुलटॉस चेंडू गतीनं गेलाय ऑन साईडला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल तोपर्यंत थ्रोही तितकाच सुंदर आहे. एक धाव, एका धावेने 48 धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात. श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे पुरस्कृत योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी आपण पाहत आहात. शुभारंभाच्या समयी हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील ही पहिली इनिंग. कुमारना अगदीच अप्रतिम, पण त्याही पेक्षा सुंदर झेल त्या ठिकाणी पकडलाय. ताकद थोडी कमी पडली, अन्यथा नक्कीच काहीतरी पाहायला मिळालं असतं, पण सुंदर झेल डिझेल. आता प्रणयला महेश सोबत जबाबदारी सांभाळावी लागेल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरनं काम तमाम केलंय. आणखी एक विकेट डीजे. नवीन फलंदाज मैदानावरती अभिषेक. धावा मात्र 48 धावपलकावरती स्तब्ध आहेत आणि त्यानंतर दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर. आदरणीय शिवमजी फडतरे साहेब यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संजय मात्रे यांना विनंती करतोय. शिवम फडतरे साहेबांचा आपण मान सन्मान करायचा आहे. सिद्धू पुन्हा एकदा हा चेंडू फेकून काढेल. हॅट्रिकच्या भोवळ्यावरती आहे. या वेळेला यॉर्कर लाईन पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये हा चेंडू थांबलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांमध्ये 7 विकेट डगआउटला बसलेत. मात्र धावा धावपलकावरती 48. अजूनही येणारा षटक आहे, ज्यामध्ये या संघाला आता प्रयत्न करावा लागेल आणि धावसंख्येचा आराखडा मजबूत करावा लागेल.
तर आजच्या लॉट्समध्ये जर आपण पाहिलं ना, खरंच एक उद्गारवाचक चिन्हांचा जेवढा भरणा त्या ठिकाणी कराल ना, तेवढा आपल्याला पाहायला मिळेल. कारण जी तिसरी मॅच आहे ना, ती श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे आणि श्रीदत्त नौपाडा यांच्यात पाहायला मिळणार आहे. आणि रविराज काळूराम भगत त्या मॅचला उत्सुक आहेत. बघूया आपण नेमकं काय घडणार आहे. आकाश मात्रे आता मात्र बैलांचे पोस्टर घेऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पण स्लॉगरमध्ये धावसंख्या येणं फार गरजेचं आहे. अगोदरच धावा झाल्यात 48 आणि एकूण 12 जरी धावा आल्या ना तरी 10चा रन रेट पाहायला मिळेल. म्हणजे 50 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला नक्कीच यावेळेला हिट करण्याचा प्रयत्न तर नक्कीच या षटकामध्ये कमी 12 धावसंख्येचा एक आशा असेल स्क्वॉडमध्ये, तेव्हा 60 धावांवरती पोहोचेल. पण गोलंदाजाचा जर विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या त्यानं या फलंदाजांना जखडून ठेवलाय. म्हणजे त्याच्याकडे जी क्षमता आहे ती आता या स्लॉगरमध्ये जास्त धावा आत्तापर्यंत आपल्या मागच्या गोलंदाजांनी दिली नाही. आणि आपण देणं म्हणजे कुठेतरी येणाऱ्या इनिंगमध्ये आपल्यासाठी थोडंसं त्रासदायक वातावरण होऊ शकतं. तेच कदाचित हेरलं या गोलंदाजानं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आणि इथे तू मे कॉलिंग नाही आहे. नेमका कोण कॅच घेणार आणि त्याचा फायदा आपण पाहतोय. या वेळेला 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने 51 धावा अर्धशतक पूर्ण केलाय या टीमनं. आता इथे मात्र या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंवरती एकतर गोलंदाजावरती कमीत कमी अंकाचा एक आशावादक वातावरण असेल आणि फलंदाजाचा मोठ्या अंकाचा. यॉर्कर लाईन ब्रह्मास्त्र अप्रतिम असे चेंडू फार तर आपल्याला चांगल्या गोलंदाजाच्या शैलीतून पाहायला मिळत आहेत. आणि इथे धीरजनं जो चेंडू फेकलाय ना हा फार निर्णायक चेंडू होता. शेवटचा चेंडू या इनिंगचा. ही शांतता आहे आणि शांतता भंग करण्यासाठी प्रयत्न केला. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू उचलेल फेकेल दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय. थ्रो मध्ये तितकी ताकद नाहीये आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने या इनिंगची समाप्ती झाली. या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्यात 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहिलं ओमकार 11 जय हनुमान वाघिवली या संघाची प्रथम फलंदाजी पाहिली आपण. आणि संकल्प 11 सहारा शिवकर या संघाला गोलंदाजी करताना पाहिलं. नाणेफेकीचा कोल जिंकला होता या संघानं आणि आता मात्र 53 धावसंख्या उभारून 54 धावांचं टार्गेट. चला लाईनअप करून मैदानात या प्लीज. विनंती आहे लाईनअप करून मैदानाच्या बाहेर जा. आपण सगळे खेळाडू शिस्तबद्ध आहोत हे नेहमीच आपण सगळ्यांना दाखवूया. कारण नक्कीच धन्यवाद विकास शेडगरज साहेब, आपण आलात आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत. 3 दिवस स्पर्धा आहे. नक्कीच आपण आणखी 2 दिवस व्हिजिट द्याल अशी आशा करतो आणि घेऊन चलतो मैदानावरती. या ठिकाणी शैलेश म्हात्रे पिसारवे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. डुंगी संघाचा कर्णधार चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. अगदीच स्वर्गीय निवती म्हात्रे पिसारवे संघाचे आदरणीय मेघनाथजी म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी रुपेश म्हात्रे यांना विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते मेघनाथजी म्हात्रे साहेबांचं मान सन्मान करायचा आहे. चला या डुंगी संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. हा येस
चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आत. फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचा आहे. मी राजेश म्हात्रे यांना विनंती करतो आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समोर यायचं आहे. चला 2 कर्णधारांना विनंती आहे आपण समोर या. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे नाणेफेकीचा कॉल यस स्वर्गीय निरावंती म्हात्रे पिसारबे या संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नियम आपण नक्कीच पडताळून घ्या. सुपर ओव्हर असणार आहे. सुरेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालोय. मी लगेच विनंती करतोय जय म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते जय म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश म्हात्रे साहेबांचं मान सन्मान करूया. तर जय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मान सन्मान करूया सुरेश म्हात्रे यांचं. आणि विनंती करूया वेळ लावू नका. 25 मिनिटाच्या आत 5 षटक समाप्त झाले पाहिजेत ही विनंती आहे. आणि पंचांना देखील विनंती करतोय त्या ठिकाणी आपण सगळ्या खेळाडूंना कोऑपरेट करण्यासाठी सांगायचं आहे. चला सेकंड इनिंग मध्ये 53 धावा बनवून 54 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. आणि हे टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे ऐकण्यासाठी जाऊया मैदानावरती. आज आपल्या या ठिकाणी आलेले पाहुणे समालोचक आदरणीय आतिश पाटील सर. हॅलो सर. जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती. ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिल्या पेललं ते राजा शंभू छत्रपती. या महाराष्ट्राच्या 3 वीरपुत्रांना मी समालोचन कक्षाच्या वतीनं नतमस्तक होऊन रायगडचे भाग्य विधाते दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून श्री गणेश क्रिकेट क्लब संघ कामोठे यांच्या वतीनं आयोजित कैलासवासी योगेश ट्रॉफी व एनडी ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतोय. 54 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या डावाकडे आपण जातोय. गोलंदाज राम पाटील. पहिला बॉल फर्स्ट डिलिव्हरी अक्रॉस द लाईन. इथे मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीचा या ठिकाणी खेळ आपण पाहिला. अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता. पण फलंदाजाचा पहिलाच जो मनसुबा होता की त्यानं ठरवलं होतं आपण डीप फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅटचा फ्लो इथे फलंदाज पाहिला. उत्तम पाटील आणि संकेत ढवळे हे 2 फलंदाज. पुढचा बॉल ओव्हरपिच आहे. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सुरुवातीच्या काही क्षणामध्ये जर आपण पाहिलो ना मित्रांनो तर पहिल्या डावामध्ये फार संघर्ष करावा लागला धावांसाठी. फार मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. विकेट्स देखील आल्या. तदभर नंतर आपण पाहिलं तर 5 षटकानंतर 53 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 55 ते 60 धावा या माफक ठरू शकतात. पण त्यात देखील बोथ एंडनं क्रिकेट खेळली जाते. इथे या धावा देखील जर तुम्ही चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर चांगल्या ठरू शकतात. फुलटॉस आहे डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाणार 1 बाउन्स वर दररोज 4 धावा. इथे मात्र फलंदाजांना आलेल्या फुलटॉसवर मात्र चांगल्या पद्धतीने फटका टोळवला आणि 4 धावा या ठिकाणी सहज प्राप्त केल्या. 5 धावा धाव फलकावर. यावेळेस लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल फलंदाजांची.
सन्माननीय शैलजी म्हात्रे पिसारवे यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू द बॉलर, डायरेक्ट हिट, धोका झाला असता. सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. या एका धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा. हंगामी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि आता आपण तुर्तास लगेच फेबमध्ये जाऊ. आणि फेब महिना म्हटला तर टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांचं डे टुर्नामेंटचं अगदी समारोप. मग तिथून आपल्याला रजनी क्रिकेट स्पर्धांचं अगदी हंगाम पाहायला मिळतं. फार मोठ्या संख्येनं रजनी क्रिकेट स्पर्धांचं नियोजन पाहायला मिळतं. या मैदानाच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर सतत गजबजलेलं हे मैदान. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, गतीनं बीट केलं गेलं. पहिलं षटक संपले मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 7 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अगदी चहूबाजूनं प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळते. दुपारचं सत्र सुरू होते मित्रांनो तब्बल 12 वाजून 8 मिनिटं. आणि आमचे काही शाळेय विद्यार्थी शाळेच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेच ते वय मित्रांनो. आपण जर कॅमेरा आपण आपल्या लहान मुलांच्या दिशेने फिरवला ना, हेच ते वय आहे. आयुष्यामध्ये ही गोष्ट निघून गेली ना की ती परत मिळत नाही. बालपण सगळ्यात महागडं. आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला आयुष्यामध्ये कोणती गोष्ट महागडी आहे तर एकच उत्तर येईल, बालपण. कारण तेच श्रेष्ठ आहे. अगदी अज्ञान असतं माणूस, सज्ञान नसतो. आणि त्या वयामध्ये ज्या गोष्टी तुम्ही करता, मग चांगल्या करा वाईट करा, त्या सगळ्या गोष्टी माफ असतात. पण जेव्हा तुम्हाला अक्कल येते, सुजान बनताना, तेव्हा तुमची कोणतीही गोष्ट समाज माफ करत नसतो. पण आज मात्र आपली बाळ विद्यार्थी शाळेच्या दिशेनं प्रस्थान करताना इथे त्यांच्याही मनामध्ये असेल की शाळा नसती तर आज मी या मैदानावर असतो. आणि प्रत्येकाच्या मनातल्या ज्या गोष्टी असतात ना त्या फार वेगळ्या असतात. इथे 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बोथ एंडनं आपण क्रिकेट खेळतो. यावेळेस दुसऱ्या गोलंदाजाला वापरला जाईल. मयूर मोहिते या नावाचा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. चोपन्न धावा डिपेंड करायच्या आहेत. इथे मात्र तुम्हाला पहिले षटक ज्या पद्धतीने आलाय ना, तुम्हाला असं वाटतंय की नक्कीच तुमच्याकडे ती क्षमता आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं डोक्याच्या भरून दिला जाईल. दस्तक, 6 धावा. बिग 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 स्ट्रोक. गोलंदाजाला पाठवला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. इथे धावसंख्या पाहिली तर तब्बल 13 धावा. गरज आहे मोठ्या फटक्यांची देखील, गरज आहे संयमाची. इथे परीक्षा आहे तुमच्या खेळाची आणि या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होईल ना तोच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, थर्ड बँडच्या दिशेनं बॅकफूट पंच केलाय. टायमिंग प्रॉपर होतं आणि एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा. कोण कोणाच्या प्रेमात पडलं हे महत्त्वाचं नाही, परंतु इथे उपस्थित सगळे प्रेक्षक हे क्रिकेटच्या प्रेमामध्ये आहेत हे नक्कीच. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. संयम खेळाडूमध्ये अगदी सातत्यता पाहायला मिळते. लोअर फुल टॉस डीपमध्ये चेंडूला पुश केलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यावेळेस पाहता क्षणी दुसरी धाव देखील चोरली गेली आहे. भर दिवसा 2 धावांची चोरी या मैदानावर या खेळपट्टीवर पाहायला मिळाली. या 2 धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 54 धावा करायच्या आहेत. 19 धावा. दुसऱ्या षटकात थोडंसं महागडं आलंय. इथे पहिल्या षटकावर पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवर चौकार. त्यानंतर आपण पाहिलं 2 धावा. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केलेत. 3 चेंडूनंतर आपण पाहतोय तब्बल 12 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. पुढचा बॉल. यावेळेस ओव्हरपिच होता. स्लॉटमध्ये आलेला. टायमिंग प्रॉपर नाही आहे. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल धाबा या ठिकाणी मिळेल. 20 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अगदी आपण चारी बाजूनं स्टँड पाहतोय. स्वर्गीय अनिरुद्ध गोवारी स्टँड असेल, त्यानंतर स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे स्टँड आहे
आणि अप्रतिम असं मैदान. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सुनील भाऊ गोवारी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या कामोठे नगरीच्या राजकीय पटलावरचा एक हिरा. आणि आज मात्र शिवसेनेची मुलुक मैदानी तोप मात्र या मैदानावर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूया. एक युवा तडफदार डॅशिंग नेतृत्व आहे आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये लाभलेली त्यांची खास उपस्थिती. तदनंतर त्यांच्या समेत आपण बघतोय त्यांचे मित्रपरिवारांपैकी सन्माननीय कमलाकरजी गायकर साहेबांचं शुभागमन. तदनंतर सन्माननीय जयेश गोवारी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. सन्माननीय शेखर कवटणकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. तदनंतर सन्माननीय देवीदास गोवारी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. यावेळेस पहा चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी होती, थोडीशी उंची खाली राहिली आहे, खेळाडूला अपेक्षित उंची मिळाली नाही. या दरम्यान हे डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. आपण पाहतोय तब्बल 10.50च्या सरासरीने 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अजूनही आपण जर पाहिलं ना मित्रांनो तर खेळ संपलेला नाहीये. येणारे 18 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल 33 धावांचं. कुठेही जाऊ नका, सामना रंजक स्थितीमध्ये येऊ शकतो, ही मैदानाची खासियत आहे. चलूया ऐकू आपण एक सुमधुर गीत. देऊन जाईल सांगता येत नाही. जेव्हा हे गाणं रिलीज झालं त्या काळामध्ये 40-50 वर्षापूर्वी तो तदनंतर आता ट्रेंडिंगमध्ये परत एकदा आलंय. म्हणजे कोणत्याही गोष्टीला कधी प्रसिद्धी प्राप्त होईल हे आपल्याला समजणार नाही. म्हणून माणसांना सिद्ध व्हावं, प्रसिद्ध आपण आपोआप होतो, हे लक्षण आहे तुमच्या विजयाचं. इथे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. राम पाटीलच्या हातामध्ये गोलंदाजी. इथे चेंडू असेल 7 धावा खर्च केल्या होत्या. चांगलं समीकरण पाहायला मिळालं. इथे या षटकावर फार मोठी जबाबदारी आहे. शॉट आपले इथे हवेत बॉल, खेळाडू शॉटमध्ये होता. 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 22 धावा धावफलकावर लागल्या जातील. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे. आजच्या या क्रिकेटच्या प्रतियोगितेची सन्मानी अतिथी कक्षामध्ये कामोठे नगरीला विकासाच्या दिशेने नेण्याचं कार्य करणारे सन्माननीय नेते मंडळी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. हीच तर कामोठे क्रीडा स्पर्धांची आणि सगळ्या सांस्कृतिक क्षेत्राची एक वेगळी ओळख. आपण पाहतोय की ज्या मैदानाला दिवंगत दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं आहे ना, त्याच मैदानासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतोय. आणि संघर्ष अजून संपलेला नाही आहे. संघर्ष तर आता सुरू झाला आहे. आता आपण त्या लढण्याच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपल्या प्रत्येकाला उतरायचं आहे. कारण आज जर तुम्ही हा लढा दिला नाहीत, हा संघर्ष जर तुम्ही आज केला नाहीत, तर उद्याची पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कारण आजची लढाई हे तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करते. म्हणून तुमची मैदानाची आजची लढाई तुमच्या उद्याच्या पिढीचं भविष्य उभं करते. आणि यासाठीच तुम्हाला हा मैदानाचा लढा या ठिकाणी उभा करायचा आहे. एक व्हा, एकीने लढा, विजय आपला नक्कीच आहे. यावेळेस हाफ व्हॉलीबॉल आहे. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. इथे मात्र खेळाडू फसलाय. विकेट येणार, पहिली विकेट डाऊन झाली आहे.
काय फटका होता, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. ओव्हरपिच होता, स्लॉटमध्ये होता, फेकून दिला लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या प्लॉटमध्ये. 6 धाबांसाठी 28 धाबा धाव फलकावर लागल्या जातील. या षटकानंतर आपण मान्यवरांच्या स्वागत कक्षेच्या दिशेनं जाऊ, जिथे आपण उपस्थित मान्यवरांचं स्वागत करू. पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुल करण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जाईल, तिथे खेळाडू नाही आहे. जोवर चेंडू उचलला, फेकी केली गेली ना, तोवर एक धाव या ठिकाणी सहज पूर्ण झाली आहे. 3 षटकांचा खेळ मित्रांनो या ठिकाणी संपला. एक षटकार जरी खाल्ला असला ना, तरी या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहता आली आहे. या षटकामध्ये 8 धाबा या गोलंदाजानं खर्च केले. राम पाटीलच्या गोलंदाजीचं विवरण जर पाहिलं तर तब्बल 2 षटकं, 12 चेंडू आणि 15 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. एकूण 3 षटकं, धावसंख्या आपण पाहतोय 29 धाबा. चलूया आपण मान्यवरांचं स्वागत करूया. नक्कीच आदरणीय सुनील भाऊ गोवारी, शिवसेना शहर प्रमुख कामोठे, डॅसिंग नेतृत्व, कर्तृत्व आणि तरुणांच्या पाठीशी निरंतर राहणारे, यांचं स्वागत करण्यासाठी मी रुपेश म्हात्रे यांना विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते सुनील भाऊ गोवारी यांचं मान सन्मान करायचं आहे. सद्यस्थितीमध्ये तरुणांच्या पसंतीचाच चेहरा आहे आणि कोणाला विचारलं तर सद्यस्थितीमध्ये तरुणांनी तडफदार नेतृत्व करणारी व्यक्ती कामोठेमध्ये कोण आहे, तर नक्कीच सुनील भाऊ गोवारी अगदीच यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जातं आहे. डॅसिंग नेतृत्व, कर्तृत्व, तीच वचक, तोच दरारा आणि त्याच गतीनं सामाजिक कामाचा इशारा प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अगदीच सुनील भाऊ गोवारी म्हटल्यानंतर मैत्रीचे धागे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि एक नाव आणखी आवडीनं घ्यावं असं वाटतं, ज्यांची समाजसेवा या अगोदरही आपण पाहिली आणि आता त्यांची गती सुनील भाऊं समवेत जास्त वाढताना दिसते. कमलाकरजी गायकर यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते कमलाकरजी गायकर साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे. कमलाकरजी गायकर साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. तसेच शेखरजी कोटकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मी विनंती करतो रुपेश म्हात्रे यांना आपण आपल्या शुभ हस्ते शेखर साहेबांचं स्वागत करायचं आहे. रोजगार असो किंवा कुठलीही गोष्ट असू दे, सुनील भावांना आपण इशारा केला, आवाज दिला तर ते अगदीच शेवटपर्यंत लढण्याची धमक समोरच्यामध्ये निर्माण करतात आणि स्वतःही त्या ठिकाणी पावलं टाकताना दिसतात. नक्कीच सुनील भाऊ गोवारी यांच्या माध्यमातून खासदारजी आप्पासाहेब बारणे यांना पत्र देण्यात आलं आणि लवकरच या मैदानासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली जाणार आहे. असं काम आमच्या सुनील भाऊंचं आहे, म्हणून त्यांचं आपण नेहमीच कौतुकानं नाव घेतो. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण चलूया मॅचकडे. या मॅचला पाहण्यासाठी अगदीच तमाम दर्शक आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. हे सुशांत सर, मॅचकडे जाणं गरजेचं आहे, कारण मॅच हाय व्होल्टेज झाला आहे, सुपर डुपर सामना आहे. यावेळेस पहा काय गोलंदाजी, पण इथे दिशेवर नियंत्रण नव्हतं. टप्पा चांगला होता पण अशुद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली. एक धाव अतिरिक्त जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 32 धावा. अजूनही 22 धाबांचं लक्ष बाकी आहे. 9 चेंडू 22 धाबा. सामना होता कुठे, आला कुठे, जाणार कुठे, संपणार कुठे. फुलटॉस बॉल हवेत आहे. खेळाडू उपस्थित आहे का? इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. स्ट्रेट टू द बॉलर. 6 धावा.
चेंडूमध्ये पूर्ण समीकरण हलवून टाकलंय प्रणय म्हात्रे या खेळाडूचं नाव. 7 चेंडूमध्ये 12 धावांचं लक्ष बाकी आहे. आदरणीय एखादा डॉट बॉल. गौरवजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हो, कॉपी बुक स्टाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून जातोय. धारदास्त अस्त्र आणि इथून मात्र केलंय गोलंदाजाला अस्तव्यस्त. 6 धावा. नंतर प्रणय म्हात्रे एकानच या सामन्यावर मोहर उमटवली. 0-6-1-1-6-4-6 24 धावा 7 चेंडूमध्ये त्याने ठोकून काढल्यात. निसटता हा सामना आपल्या बाजूने जातोय की काय अशी कुणकुण प्रत्येकाच्या मनामध्ये लागली असावी. आणि त्याच वेळेस प्रणय म्हात्रे मैदानावर आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं काही, असंच वर्णन त्याच्या खेळीचं या ठिकाणी करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडूमध्ये आपल्याला 22 धावा करायच्या होत्या, मात्र मागील षटकामध्ये ज्या पद्धतीनं प्रणय बरसला आणि गरजला, आता जी गरज होती ना ती त्यानं पूर्ण केली. इथून मात्र आता फक्त तुमच्या संयमाची परीक्षा असणार आहे. हवेची साथ आहे, दिशा गोलंदाजाची आहे आणि काटेरी मुकुट गोलंदाजाच्या अगदी डोक्यावर आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा डिपेंड करणं अगदी फार मोठी जबाबदारी आहे. तुमच्या आयुष्यातल्या कारकिर्दीमधला सर्वोत्तम षटक तुम्हाला फेकावं लागेल. पहिला बॉल लेग स्पिन केलाय, कट करण्याचा प्रयत्न. इथे खेळाडू उपस्थित, डायरेक्ट थ्रो, धोका झाला असता, ओव्हर थ्रो झालाय. काय घडलं इथे? चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आहे. या क्षमता गोलंदाजाकडे आपण पाहिलं, ज्या पद्धतीनं त्यानं चेंडू फिरवला, फेक केली. गोलंदाज आपण पाहतोय जयेंद्रच्या हातामध्ये बॉल आहे. असे चेंडू जे आहेत ना ते तुम्हाला वाचू शकतात, कारण तुमच्याकडे क्षमता असणं फार गरजेचं आहे. ऑफ स्पिन, लेग स्पिन, टॉप स्पिन, यॉर्कर, बाउन्स असेल, नकल असेल, एक हार्डलेन डिलिव्हरी असेल, या सगळ्या पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. इथे पहा, चांगली गोलंदाजी आहे, चांगला कमबॅक करतोय. अजून सामना निसटलेला नाही आहे, कारण मी सामना अजून जिंकलेलो नाही आहे. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. पुढचा बॉल, स्लो वन डिलिव्हरी, यावेळेस मात्र चूक केली आहे. बॅकफट स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू गेलाय गोळीच्या वेगानं, सीमा पार, चौकार. ते फक्त राहिली एक फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जाईल. चौकारानं सामन्यातली जी मजा होती ना ती काढली आहे. चक्रव्यूह बांधलं जाईल. आदरणीय SK वीट उद्योगचे प्रोप्रायटर आदरणीय SK भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. 3 चेंडू 1 धाव. काय असेल या चेंडूवर? पुढचा बॉल यार करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित आहे. इथे मात्र पहा, संधी मिळाली, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. सामना संपलाय. इथे मात्र विजयावर मोहर उमटवली या फलंदाजी करणाऱ्या संघानं. तब्बल 2 चेंडू राखून विजय संपादन केलाय. तसेच पांडुरंग मामा यांचं स्टेजवर आगमन झाले. दादाजी